आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. आघाडीचं बॅटर मैदानाच्या दिशेने निघत असताना पाहायला मिळतात या महत्त्वाच्या सामन्याच्या दरम्यान. खरं तर आजचा प्रत्येक दिवस सस्पेन्सने भरलेला राहणार आहे. प्रत्येक दिवसाला प्रत्येक क्षणाला एक एक धाव आणि एक एक क्षण सस्पेन्सनेच भरलेला पाहायला मिळेल. इथे प्रत्येक धाव तुम्हाला लढवावी लागणार आहे. लढवावी वृत्ती तुम्हाला दाखवावी लागेल, कारण धावा सहजासहजी मिळणार नाहीत. आज शेवटचा आणि अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. शेवटाकडे आपण निघालोय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. रणजित आणि त्याच्या साथीला रोशन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते आहे. गोलंदाजी मार्कमध्ये ओमकार दाखल होत असताना पाहायला मिळेल. रणजित आणि रोशन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत. खरं तर आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते. खरं क्रिकेटमध्ये आपण पाहिलं ना तर आघाडीचे बॅटर यांच्याकडे एक खुलं लायसन राहतं, राईट टू किल. आज मात्र त्यांना हे लायसन देण्यात आलं आणि त्या दर्जाचा खेळही त्यांना साकारावा लागणार आहे. मैदानावरती आल्यानंतर मोठी फटकेबाजी करायची, केवळ धावांचा धुडगूस घालायचा आणि तेच प्रयत्न करावा लागतील. रोशन आणि त्याच्या साथीला पाटील जिथे रणजित मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. रणजित पाटील आणि रोशन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात. रोशन म्हात्रे आणि त्याच्या साथीला रणजित पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पंचांचा इशारा, लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल पडेल. गोलंदाजी मार्कवरती ओमकार दाखल होत असताना पाहायला मिळतोय. गणपती बाप्पा मोरया. पहिला बॉल सॉफ्ट हँडने केला होता. क्षेत्ररक्षक स्वतः चेंडूवरती वेगाने येतोय. सिंगलचा प्रयत्न आणि पहिल्या बॉलवरती पहिली धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज क्रमांक पहिला बाद. लाभे सचिन पाटील साहेब यांच्या माध्यमातून खरं तरी पारितोषिक आलंय. जर का हॅट्रिक घेतली ओमकारने. मात्रे लाभे सचिन मात्रे यांच्या माध्यमातून कॅश प्राइज झालं. ओमकारने जर का हॅट्रिक घेतली तर त्याला पारितोषिक देण्यात येईल. 200 रुपयाचा कॅश प्राइज राहील. ओमकारने पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा हाताळलाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त करण्यामध्ये तो यशस्वी राहिला. विकेट इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. इम्रानजी बुखारी सर माझ्यासोबत आहेत. भाईजान काय म्हणाल, सुरुवात ज्या दर्जाची झालेली पाहायला मिळाली, जिथे विकेट की फॅक्टर राहतो आणि ती विकेट मिळाली आहे पहिल्याच बॉलवरती. यस राजा है तू, तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, तू इस मैदान पर खिलाड़ी बनकर आया कर, तुम्हें ही बख्शी है इस मैदान की सल्तनत और इस सल्तनत का तू सुल्तान बनकर आया कर. एसोसिएशन का क्लास खिलाड़ी नाम है ओमकार पाटिल. इनायत नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए आते हुए जय सर. खाइन तर तुपाशी नहीं तर उपाशी, यही स्लोगन इस बैटर का. और आज अपनी जिम्मेदारी कंधे पर लेकर आते हुए इनायत नंबर 3 पर ओमकार, ज्याची चर्चा आपण करत होतो. खरं तर ओमकार पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. अमिजी पाटील साहेबांनी आवर्जून या खेळाडूचा उल्लेख केला तर असोसिएशनचा क्लास म्हणून त्या खेळाडूकडे पाहिलं जातं. दर्जेदार खेळाडू आहे ओमकार. गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झाला. पहिला चेंडू निर्धाव आलाय. रनवेवरती कुठेतरी बिघाड झाला. त्याने थांबणं पसंत केलं. काहीतरी विपरीत घडू नये याकरिता थांबणंही गरजेचं आहे आणि तो थांबला आहे. बॉल डिलिव्हर करण्याच्या आधी थांबणं गरजेचं आहे. चुकीच्या दिशेने जाण्या व्यतिरिक्त आपण एक चांगली दिशा पकडणं गरजेचं राहतं. यावेळेचा बॉल थेट यस्त्यांचा हवेत. बँग ऑन टार्गेट. दांडी गुल. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी मिनीश पाटील दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. खरं तर त्यांना मिनीश पाटील यांना बकासूर म्हणून पाहिलं जातं. खरं तर बैलगाडा प्रेमी आहेत आणि बकासूर या नावानेही त्यांची जास्तीची चर्चा होत असताना पाहायला मिळते. हल्लीच्या घडीला क्रिकेट व्यतिरिक्त बैलगाडा शर्यतींवरती जास्तीचं प्रेम आपण पाहतो. मला वाटतं अलिबाग तालुक्यामध्ये या गोष्टीलाही तितकंसं प्राधान्य आहे. बैलगाडा शर्यती
प्रत्येक विभाग बदलल्यानंतर काही ना काहीतरी वेगळं आहे. तुम्ही पोलादपूरमध्ये गेलात, महाडमध्ये गेलात तर झुंजीला जास्तीचं पसंती दिली जाते. पुढचा बॉल घेऊन ओमकार पुन्हा एकदा सज्ज होईल. पहिल्या बॉलवरती रनआउट आला, दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळाली आहे, परंतु इथे क्षेत्ररक्षण खराब. मिड ऑनला क्षेत्ररक्षक तैनात होता. सिंगल इथूनही अर्जित करण्यात आहे. त्या दिवसात ढवळ्या धावांची चोरी झाली आहे. पांडवादेवी प्रीमियर लीगमध्ये सिंगल येत असताना पाहायला मिळाली. मिड ऑनच्या क्षेत्रामधून सिंगलच्या मदतीने अकाउंट ओपन झालंय. एकीर धाव येत असताना पाहायला मिळते. मिनेश पाटीलच्या माध्यमातून धावफलकावरती एक आहे. 1-2 बाद झाल्यात. हा कोणत्या फुटबॉल किंवा हॉकीच्या मॅचचा स्कोर कार्ड नाही आहे. इथे एक आली आहे, 2 फलंदाज बाद झालेत. 1-2 धावा यायला हव्यात. खरं तर पॉवर प्लेचं षटक आहे मैदानावरती. त्या दर्जाचा खेळ तुम्हाला साकारावा लागेल. ओंकार चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. आता मात्र हे बॅटल रंजकताबरोबर राहणार आहे. ओंकारच्या विरोधात ओंकार. गोलातला बॉल पंचांकडे लाऊड अपील पाहायला मिळाली, परंतु इथे देखील घडलं तरी काय, चुकी झाली आहे. गोलंदाजाकडून थ्रो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्याने केला. क्षेत्ररक्षकाचं बॅकअप होतं. डायरेक्ट थ्रो जर हातात दिला असता तर इथे आणखीन काहीतरी विपरीत घडताना पाहायला मिळालं असतं. असं काही घडलेलं नाही आहे. देह बलवत्तर म्हणावा लागेल. नेहमीच आपण म्हणतो ना, नशीब भी हमेशा ही बहादुरों का साथ देता है. द्याला साथ दिली आहे खरं तर मैदानाच्या आतमध्ये निमेश पाटीलला. त्याला संधी मिळतात, जीवदानं मिळाल्यात. त्याला जीवदानही वरदाने साबित होतात. आज या खेळाडूला मिळालेलं जीवदान कितपत मोठं वरदान साबित होणार आणि अगदी त्याच वेळेला तो कितपत धावा गोळा करतोय ना, ह्या गोष्टी महत्त्वाच्या राहतील. ओमकार पाटील स्ट्रायकर एंडवरती आहे. पुढचा बॉल खोलातला चेंडू, बॅटच्या आतली कडा, स्वतः गोलंदाज पोचतोय त्या ठिकाणी. धावा आलेल्या नाही आहेत. ओंकारने कस पणाला लावलाय. फलंदाजांची त्रेधा तिरपीट उडून टाकली आहे त्याने. धावा दिलेल्याच नाही आहेत. टप्पा पहा, अचूकता, भेदकता, कलात्मकता, नैपुण्यता, सादरीकरण चांगलं राहिलं आहे त्याच्याकडचं. त्या कारणास्तव फलंदाजाला जकडून ठेवण्यामध्ये तो यशस्वी राहिलाय. धावा थांबल्यात. केवळ 1 धाव धावफलकावरती आहे. ओमकार पाटील, ज्याची चर्चा मिस्टर क्लास म्हणून झाली, असोसिएशनचा मिस्टर क्लास, आज बॅकफूटवरती आहे. धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या नाही आहेत. लगाताचे चेंडू निर्धाव आल्यात. 2 बॉल डॉट आल्यात त्याच्या अगेन्स्ट. ओमकार पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. स्लोवर वन होता, ऑन साईडला फ्लिक केला, मनगट वळवली आहे. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझल्टमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येईल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 2-2 ही सद्य परिस्थितीमध्ये. टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना जिजा 11 कमळपाडा या टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे 2-2. जिथे मात्र धावा धावफलकावरती आल्या. 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. आज नामुष्की ओढावली आहे फलंदाजांवरती. जिथे मात्र आपण पाहिलं सुरुवात झाली या सत्राला, जिथे एकंदरीत 4:25 पहिला बॉल डिलिव्हर्ड झालेला पाहायला मिळाला. सुरुवात चांगली झाली, परंतु अगदी त्याच वेळेला केवळ 2 धावा आल्यात. गोलंदाजी मार्कवरती पूजनला इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. स्ट्रायकर एंडला ओमकार पाटील पाहायला मिळतोय. आघाडीला जरूर तो आलेला नाही आहे, परंतु धावा त्याला गोळा करावा लागतील. 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. नंबर कोणता आहे तुमचा ना, याला महत्त्व नाही. कोलातला बॉल होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतोय. हाफ बॉलवरती घेतला होता डाऊन द ग्राउंड. इथे खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, जिथून रन्स कंप्लीट होत असताना पाहायला मिळते ती 1 धावफलकावरती 3 बनल्यात. पूजन दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. एक्सपिरियन्स ज्याच्याकडे सातत्याने आहे तो मिनेश. खाली राहिला बॉल, यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. एक समवर इन डिलिव्हरी पाहायला मिळाली. एक पानबुडी जशी जमिनीला समांतर जाते ना, त्या रीतीने हा चेंडू थेट यष्टिरक्षकाला वेध घेत असताना पाहायला मिळतं. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाल्यात. निर्धाव चेंडू जास्तीचे आलेत, धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. आणि हे जे पर्सेंटेज वाढतंय ना, कुठेतरी अंडर प्रेशर घेऊन जाणार आहे मिनेश पाटीलला. उजव्या हस्तीच्या बाहेरचा बॉल दिशाहीन राहिला. पंचाने हात दोन्ही समांतर गेल्यात. चेंडू अवांतर आला. एक्स्ट्राची धाव इथून येत असताना पाहायला मिळते. अतिरिक्त धावा रोखाव्या लागतील. खरं तर याच गोष्टी महत्त्वाच्या राहणार आहेत तुम्हाला जर काय सामन्यामध्ये पकड मजबूत करायची आहे तर.
डॉट बॉल जास्तीचे टाकावे लागतील. विकेट टेकिंग डिलिव्हरीज तुमच्याकडे ॲबिलिटी आणि कॅपॅसिटी असायला हवी. उजव्या यशीच्या बाहेरचा चेंडू हाही दिशाहीन राहिला. एकंदरीत 4 बनलेल्या 5 धावा धावलकावरती आहेत. 5 धावा धावलकावरती पाहायला मिळाल्यात. एक सिंगल आली आहे, 2 अवांतर आल्यात. या षटकामध्ये पूजन काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. खरं तर क्रिकेटमध्ये आपण अनेक वेळा म्हणतो ना की व्हेरिएशन अँड व्हरायटीचं समळे साधणारी गोलंदाजी तुम्हाला करणं गरजेचं राहतं आणि ती व्हेरिएशन तुम्हाला दाखवावं लागणार आहे. त्याचेच प्रयत्न इथे पाहायला मिळाले. दुर्भाग्यवश सफलता आलेली नाही आहे गोलंदाजाला. बागपुटला आला, ऑन साईडला केला, उंच गेलाय, लांब नाही. जजमेंट चांगला आहे. वेल जज कॅच. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. होय, आगरी कोळ्यांचे आराध्य दैवत आई एकविरेचं गीत तुम्ही ऐकलात. मैदानाच्या आतमध्ये विनेश पाटील देखील बाद होत असताना पाहायला मिळाला. विनेश पाटील बाद झाला. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. प्रणय पाटील बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. धावा आलेल्या नाही आहेत. 3 फलंदाज बाद झाल्यात. ही घसरगुंडीच जणू काही इथे पाहायला मिळते आहे. धावा यायला हव्यात, तेच काही घडलेलं नाही आहे. पार्टनरशिप बिल्ड झाली नाही. क्रिकेट हा षटकार आणि चौकाराने बनलेला नाही. धीरोधार्तता ही तुम्हाला चांगली दाखवावी लागते. हा बॉल अपील करण्यात आली आहे. फलंदाज आला, तसाच गेलाय. पहिला बॉल फेस करत असताना लेग बिफोर स्वरूपामध्ये आणखीन धक्का. फलंदाज बाद. त्रिधा तिरपीडच उडून टाकली आहे फलंदाजांची. एकही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जास्त काळ तग धरून उभं राहायला तयारच नाही आहे. जणू काय डीजेलाही सांगतायत मी निघालो, तुम्ही येता ना, असंच सांगण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला आहे. साईबाबांचं गीत सर्वाधिक चर्चेचा विषय राहिला हल्लीच्या घडीला आणि फलंदाज देखील तेच करतायत. एका मागोमाग एक बाद झालेत. पार्थ पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. संयमाने एक सिंगल इथे घेतली होती. हॅशटॅग रिस्पेक्ट बॅट, जिथे बॉलला रिस्पेक्ट दिला. हॅट्रिकचा चेंडू होता आणि या कारणास्तव बॅकफुटला येत असताना बॅटचा चेहरा लवकर खुला केला होता. सिंगल मिळते इथून. सॉफ्ट हँडेडली खेळलेला हा स्ट्रोक जॉट, ज्यामध्ये शॉर्ट एक्सा कव्हर रिझनमधून सिंगल आली. धावफलकावरती धावा एकंदरीत बनल्यात त्या 6. नो बॉल, लोड फुल टोज होता. वेस्ट साईड जास्तीची आणि त्यावरती फुल टोल वसूल केलाय. ठोकला आकर्षक षटकार. तेरा धावा धावलकावरती आहेत. रन्स आता मात्र येऊ लागल्यात. ओमकार पाटील मैदानाच्या आतमध्ये तो लढतोय. लढभैया वृत्ती त्याच्याकडे आहे आणि ती दाखवावीच लागणार आहे. त्याला खेळावं लागेल मैदानावरती. विकेट गमावल्यात संघाने. सातत्याने यवनाच्या पावलाप्रमाणे निसरडी वाट आहे. फ्री हिटचा बॉल होता. डाऊन द ग्राउंड. 1 मूव, अनदर बिग हिट. दॅट्स इज अ मॅक्सिमम. षटकार. ओमकार पाटील मैदानाच्या आतमध्ये लढतोय. 1 तास लढतोय, 1 तास भिडतोय. चॅलेंजिंग ओव्हर आहे आणि इथे मात्र हा जो भोकू वाजला ना, एवढा आवाज जर का समालोचकाला मिळाला असता ना, खरं तर अजूनच मजा आली असती.
हा भोकूचा आवाज तुम्ही ऐकला. चॅलेंजिंग ओव्हर, सुपर डुपर ओव्हर, 12 रन्सचं चॅलेंज तुम्हाला राहील. इथे 12 धावा कंप्लीट केल्या तर 5+ होतील, नाही झाल्या तर 5- होतील. हे चॅलेंजिंग ओव्हरची ही वेगळीच लज्जतदार मजा आहे ना. पहा, मला वाटतं की या स्पर्धेमध्ये अद्याप जिथे मात्र आपण पाहिलं प्रतीकजी पाटील सर 2 संघांनी अद्याप हे चॅलेंज कंप्लीट केलं. अद्याप कोणत्याही संघाला चॅलेंज कंप्लीट करता आलेलं नाही आहे. ISPLनी हा प्रकार आणला आणि चॅलेंज कोणाला करताय ते सांगावं लागतं. इथे या खेळाडूला चॅलेंज करण्यात आलं आहे. गोलंदाजी मार्कवरती आदित्य जुईकर गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. त्याला इन्व्हाइट करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवरती चॅलेंजिंग ओव्हर, पुढचा बॉल 19 बनल्यात. हलक्या हाताने केला. ओंकार पाटील स्ट्रायकर एंडला आणलाय. सिंगलच घेतली जाणार आहे. दुहेरीचाही प्रयत्न झाला आहे. सेकंड रन देखील कंप्लीट झाली. 2 धावा वेगाने येत आहेत. एका क्षणाला असं वाटलं की ओंकार पाटीलला जास्ती काळ स्ट्रायकर एंडमध्ये ठेवण्यात येईल. दुहेरीच्या मदतीने 21 बनल्या. 21 ऑन दी बोर्ड आहेत. 21 धावा धावलकावरती आहेत. काळजी घ्या खेळाडूकडे पहा, त्याची शोल्डर पहा, थोडी काळजी घ्या. ओके आहे खेळाडू, कारण तो मैदानाच्या आतमध्ये स्वतःच वावरतोय. या कारणास्तव एका क्षणाला असं वाटलं होतं की त्याची शोल्डर डाऊन झाली आहे. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. खोला टाकला होता, सॉफ्ट हँडने केलेत. कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्या ठिकाणी सिंगल येते. पहिल्या 2 मध्ये 3 तर आल्यात. चॅलेंजिंग ओव्हर्समध्ये अजूनही 9 बनवायचे देणारे 4 बॉलचा खेळ बाकी आहे. स्कोर कार्डवरती धावा 22 बनल्यात. 22 ऑन दी बोर्ड पाहायला मिळतं. 4 फलंदाज बाद झाल्यात. बॅटिंग करतं. टॉस चालल्यानंतर जी जाईल बंद कमळ पाडाई या टीमला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पांडवादेवी प्रीमियर लीग 2026 हे 4थं पर्व. चॅलेंजिंग ओव्हर, पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल मिळते. फंबल झालाय. चुका आणि चुका वारंवार घडल्या जात आहेत. चुका आणि चुका वारंवार होत आहेत. या धावा ज्या आहेत ना त्या संघाला अडचणीमध्ये नेतील. मॅचचं मोमेंटम शिफ्ट झालं. मागील षटकामध्ये एक लोअर फुलटोस बॉल वेस्ट साईड तिथे षटकार आला. तिथून मॅचचं मोमेंटम शिफ्ट झालं. ओंकार पाटीलच्या बॅटमधून एक लांब लचक षटकार पाहायला मिळाला. इथे 2 आल्यात. पहिल्या 3 मध्ये 5 तर बनल्या. याही वेळेचा बॉल उजव्या बाहेर पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. अर्थात उर्वरित राहिलेल्या 2 चेंडू आणि जिथे मात्र 7 अजूनही बनवायचे आहेत हे चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी. चॅलेंजिंग ओव्हर्समध्ये या गोष्टी सर्वाधिक महत्त्वाच्या. रंजकता आणली जाते स्पर्धेला. काही ना काहीतरी वेगळं पण आणायला हवं आणि त्यासाठी आज मात्र JSM क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून हे आयोजन आणि नियोजन पाहायला मिळते. ऑन साईडला केला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगलच मिळेल. केवळ एक सिंगल आली आहे. एकापेक्षा जास्तीचं काही नाही. चांगली झाली फेकी. धाव आली 1. संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर पडेल. धावलकावरती बनल्या त्या अर्थात 25. या चॅलेंजिंग ओव्हर्सचा विचार केला तर अद्याप 6 धावा या षटका एकंदरीत आल्यात. चॅलेंजिंग ओव्हर्समध्ये अजूनही 6 बनवाव्याच लागणार आहेत. अर्थात शेवटचा बॉल हा षटकार मारावाच लागणार आहे एनी हाव, नाहीतर 5 धावा मायनस होतील. त्याची चर्चा ओंकार पाटील निश्चित करत असताना पाहायला मिळतं. पार्थ पाटील सोबत षटकार लगावला जाणार का? या बॉलवरती काय लिहिलंय? नशीब कोणाच्या पारड्यामध्ये पडतं आणि झुकतं हा पारडं हेही पाहणं तितकंसं गरजेचं राहील. 6 आल्यात. हा बॉल निर्धाव टाकण्यासाठी पुढे सरसावेल गोलंदाज. कोलातला होता षटकार. आवश्यकता होती षटकाराची आणि इथे धावाही रोखल्या जात आहेत. केवळ एक सिंगल आली आहे. काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं बाउंड्री लाईनवरती. एकदा जोरदार टाळा होत्या क्षेत्ररक्षकासाठी. अंपास या DRAची मागणी करण्यात आली. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर होईल. बाउंड्री लाईन इथे चेक करण्यात येईल. षटकार आहे की नाही, धावा इथे रोखल्या गेल्यात, त्याची इथून चर्चा होत असताना मला भीती आहे. निर्णय प्रलंबित आहे. पाण्याची मागणी करण्यात येते. जर षटकार आला तर मॅचमध्ये कमबॅक आणि धावा वेगाने येतील.
थँक्यू. चला, थोड्याच वेळामध्ये पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येत असताना पाहायला मिळेल. हा निर्णय प्रलंबित आहे अद्याप, कारण विविध अँगलने पाहिलं जाणार आहे. ही चॅलेंजिंग गोष्ट आहे. इथे जर का षटकार आला असेल तर चॅलेंज कंप्लीट झालं आहे, परंतु त्याच वेळेला धावा जर का रोखल्या गेल्या असतील, या गोष्टीची शहानिशा इथे अंपायर्स करत असताना आपण पाहतोय. स्कोर कार्डचा विचार केला. चला, ऑनफील्ड अंपायर्स आपला डिसिजन आमच्याबरोबर पोचवा. कॅमेरामध्ये या गोष्टी सेफ आहे आणि अर्थात एक धाव जी काय पळून पूर्ण करण्यात आली आहे तीच ग्राह्य धरली जाईल. अर्थात हे चॅलेंज कंप्लीट झालेलं नाही आहे. कॅमेरामध्ये या गोष्टी कैद झालेल्या नाही आहेत आणि या कारणास्तव जे काय डिसिजन आहे तो अंपायर्सने ग्राउंड अंपायर्सच्या माध्यमातून देण्यात आलेला निर्णय ग्राह्य त्याला जाणार आहे. व्हॉलेंटियर्स त्या ठिकाणी आहेत. त्यांनी सांगितलं की या धावा सेफ झालेल्या आहेत. केवळ एक सिंगल आलेली पाहायला मिळते आणि अर्थात या धावा मायनस होती. पहा, एक गोष्ट आम्ही जी पाटील साहेब विचार करण्याजोगी आहे की संघ जो खेळतो त्या गावातले जर आपण पाहिलं प्रेक्षक वर्ग असते तर त्यांनी आवर्जून प्रथमदा षटकारच दिला असता. त्यांनी आधीच सांगितलं असतं की हा षटकारच आहे, कारण ते गावातलेच आहेत. इथून एक सिंगल आलेली पाहायला मिळाली. मागील बॉलवरती धावफलकावरती एकंदरीत बनल्या त्या 26 आहेत आणि 5 धावा मायनस होतील, अर्थात 21च बनतील. गोलंदाजीमध्ये फेरबदल. 21 रन्स ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 3 षटकांचा खेळ संपला आहे. पार्थ पाटील स्ट्रायकर एंडला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलने सुरुवात झाली या षटकाची. गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होतोय. ओमकार पाटीललाच इन्व्हाइट करण्यात आलाय. मागील षटक चांगलं राहिलं होतं, परंतु त्याचा एंड बदलण्यात आलाय. त्याला मात्र आपण दुसऱ्या एंडकडून गोलंदाजी मार्कमध्ये पाहत आहोत. चांगली गोलंदाजी सातत्याने करतोय. व्हेरिएशन चांगले आहे त्याच्याकडे. व्हरायटी चांगली पाहायला मिळाल्यात. विविधतेने नटलेली गोलंदाजी करणं आणि आपल्या भात्यातलं प्रत्येक अस्त्र त्याने बाहेर काढलंय. यावेळेस बॉल लिडिंग एज घेतली आहे. उंच गेला, लांब नाही. क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चांगलं पोचले चेंडूपर्यंत. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे का? होय, 2 धावा इथून प्राप्त होतील. 23 बनल्या. 23 ऑन दी बोर्ड. 23 धावा धावफलकावरती आहेत. 5 धावा मायनस झाल्यात आणि हा भुर्दंड होता जो संघाला भोगावा लागतोय, कारण चॅलेंजिंग मध्ये चॅलेंज कंप्लीट झालं नाही. काही इंचाने मागे राहिलं, कारण पार्थ पाटीलने लगावलेला जो काही मोठा प्रहार होता ना तो काही इंचाने षटकार मिस झालाय आणि त्यामुळेच हे चॅलेंज मिस झालंय असंच म्हणावं लागेल. धावा येत असताना पाहायला मिळतात. संघाच्या धावसंख्येमध्ये 23 बनलेल्या पाहायला मिळतात. मोठं लक्ष इथे उभं करावं लागणार आहे. पूर्वार्धाचा खेळ मैदानावरती रंगतोय. पुढचा बॉल. ओमकार टू ओमकार. हेलिकॉप्टर लुक दिला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. हेलिकॉप्टर क्रॅश झाला आणि पार्थ पाटील नावाचं वादळ शंभलंय. तो झालाय बाद. थँक्यू. 26 धावा जिथे मात्र एकंदरीत 23 धावा धावफलकावरती आहेत. 23 ऑन दी बोर्ड. 5 मायनस झाल्यात आणि त्या कारणासह इथे ही जी काही इनिंग लढकडते ना, हा डाव सावरण्यासाठी एकाच खेळाडूने पुढाकार घ्यायला हवा आणि तो नॉन स्ट्रायकर एंडला ओमकार पाटीलला आपण पाहतोय. नवीन बॅटर आशिष पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. प्रतीक पाटील आमच्यासोबत जॉईन झाले आहेत. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज ओमकार पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. उजव्या रेषेच्या बाहेर रूम दिला. कट केला. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. येतोय कणकणीत दणदणीत सणसणीत चौकार.
थँक्यू. या फलंदाजाची एंट्री झाली, ग्रेट फटका आला, थेट चेंडूने घेतली बाउंड्री लाईनची भेट. एक चांगला चौकार पाहायला मिळाला. बॅकफुटला कट का असताना गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलने त्याने दाखवून दिलं. उजव्या एसीच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न इथे फसला. बॅटची लिडिंग एज, चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल इथे टिपण्यात आलाय. फलंदाज क्रमांक आणखीन धक्का, आशिष पाटील देखील बाद. सहा फलंदाज बाद झालेत, एका मागोमाग एक धक्के दिलेत. फलंदाज केवळ मैदानाच्या आतमध्ये येतात, हजेरी लावण्याचं कामकाज करतात आणि बाहेर निघालेत. सहा फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. एका मागोमाग एक फलंदाज केवळ बाद होत चाललेत. धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. चॅलेंजिंग होस्टमध्ये रन्स आल्या नाहीत. ओंकार नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे. केवळ तो पाहतोय माझा नंबर कधी येईल, त्याच प्रतीक्षेमध्ये आहे तो. नवीन येणाऱ्या बॅटरला जास्तीचं काही करायचं नाही आहे. ओम पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आल्यात. सिंगल घ्यायचं, नॉन स्ट्रायकर एंडला जाऊन उभं राहायचं आणि ओंकारचा खेळ पाहायचा आहे. पुढचा बॉल, ओंकार पाटील लिडिंग आहे. चेंडूमध्ये हवेमध्ये आहे चेंडू, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली. बोल्ड अँड कॉट, वन मोर विकेट डाऊन. सातवा फलंदाज बाद. सात फलंदाज बाद झाले. धावफलकावरती केवळ आणि केवळ 27 आहेत. 27 ऑन दी बोर्ड आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ येणं अद्याप बाकी आहे. मैदानावरती ओंकार पाटील पाहायला मिळतो आणि त्याच्या साथीला आता मात्र अनिश धाळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतात. एक लकी चॅम्प म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि आज या लकी चॅम्पमुळे धावा येतील का हे देखील पाहण्याजोगे आहे. 40 ते 45 धावा बनायला हव्यात. 27 ऑन दी बोर्ड आहेत. चला घाई करा, क्षेत्ररक्षण सजून घ्या. 9 मॅचचं शेड्यूल आहे, थोडीशी घाई करा. आणि जडेंनी 2 षटकार जर का लगावले तर महेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राईज त्याला देण्यात येईल. एक लकी चॅम्प म्हणून त्याच्याकडे पाहिला जातो. मग तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम षटक, गोलंदाजी मार्कमध्ये फेरबदल करण्यात आला आहे आणि वेदांतला इन्व्हाइट करण्यात येत असताना पाहायला मिळते. या शेवटच्या षटकासाठी वेदांतला आपण देवांग आलाय गोलंदाजी मार्कवरती आणि जर का त्याने हॅट्रिक घेतली तर लाभे सचिन म्हात्रे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. मला वाटतं सचिन म्हात्रे साहेब यांच्याकडून आज जास्तीचे पारितोषिका लगावले जाणार आहेत. 500 रुपयाचा कॅश प्राईज इथे देण्यात येईल विकेट हॅट्रिकसाठी. 2 चेंडू 2 षटकार जर का अनिसने लगावलं तर त्याच्यासाठी पारितोषिक आलेलं पाहायला मिळत आहे. 27 मांडल्यात. चला घाई करा, थोडीशी घाई व्हायला हवी. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्यात आला. इन फ्रंट ऑफ दी स्क्वेअर डीपमध्ये प्रोडक्शन ठेवलं आहे. एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला, एक लॉंग ऑन काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक थोडासा तैनात पाहायला मिळतो. जिथे मात्र आपण पाहिलं लॉंग ऑफ आडवा बॅटने ऑन साईडला पुल केलाय, पॉवरफुल आहे आणि चेंडूला गुल देखील केला. उत्तुंग षटकार. महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला राजकारणाची रंगधुमाळी चालू आहे, परंतु सर्वाधिक विषय आता सध्याच्या घडीला चर्चेचा हा देखील राहिला आहे ना. राजकारणामुळे थोडासा बॅकफूटवरती आहे, परंतु बिबट्या भाऊही तेवढासा चर्चेचा विषय आहे. ओंकार पाटील त्यातलाच एक आहे की काय दबा धरून तो मैदानावरती बसला आहे. षटकार येतो त्याच्या बॅटमधून. 33 बनले. आडवा बॅटने केला होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूपर्यंत पोहोचतोय. सिंगल मिळाली. फेकी चांगली झाली आहे,
परंतु कलेक्शन खराब, चुका चुका आणि चुका वारंवार संघाला या अडचणीमध्ये घेऊन जाणार आहेत. रन्सही मिळाल्यात. ओमकारने बाद होण्याचे चान्सेस स्वतःहून क्रिएट केले होते, परंतु त्यांना हाफ चान्सेसला फुलमध्ये कन्वर्ट करता आला नाही. यष्टिरक्षकाने इथे चुका केल्या, धावा मिळाल्या. दोन संघाची धावसंख्या 35 ऑन दी बोर्ड पाहायला मिळतात. 35 धावा धावलक्यावरती आहेत. 35 बनल्या. शेवटचे षटक प्रगतीपथावरती. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. थोडी काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. बॉल डिलिव्हर करत असताना कुठे ना कुठेतरी रनवेमध्ये बिघाड झाला आणि याच कारणास्तव जम्प करत असताना डिलिव्हरी स्ट्राईकवरती आल्यानंतर पाय स्कीज झाला होता या गोलंदाजाचा आणि त्या कारणास्तव इथे थांबला गोलंदाज. पुढचा चेंडू लोअर फुलटोत होता, वेगाने टाकला होता. मुभा दिली नाही फलंदाजाला. सिंगल निश्चित कंप्लीट होईल. फेकी नॉन स्ट्रायकर एंडला. फलंदाज बाद. धक्का आणखीन एक. फलंदाज बाद. जिथे मात्र 8वा धक्का लागलाय आणि फलंदाज अनिश बाद. मैदानावरती ओमकार पाटील केवळ एकटा लढतोय. तो धावा गोळा करतोय, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करतोय. परंतु आमच्या राजाला साथ द्या असं सातत्याने डगआउट्समधले खेळाडू म्हणत असतील. त्याला साथ द्यायला हवी. बॉल उंच गेला, लांब नाही. क्षेत्ररक्षकाचं जजमेंट पहा. बॉडीचं संतुलन म्हणलं नाही. हँड आणि कॉर्डिनेशन चांगलं नव्हतं आणि त्याच कारणास्तव हा झेल ड्रॉप. कॅचेस ड्रॉप झाल्यात. मी याच गोष्टीचा उल्लेख केला. ओमकार पाटीलने स्वतःहून चान्सेस क्रिएट केलेत आउट होण्याचे, परंतु क्षेत्ररक्षकाकडून झालेल्या या चुका अंगलट आल्यात. 38 ऑन दी बोर्ड आहेत. 38 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकत आहेत. सिंगल डबल रन्स येत असताना पाहायला मिळतात. 38 धावा धावफलकावरती आहेत. सामन्यामध्ये तितक्याशा धावा आल्या नाहीत. गोलंदाजीचा दर्जा चांगला राहिला. क्षेत्ररक्षकांचं जिथून मात्र आपण पाहिलं ना, जे काही क्षेत्ररक्षण झालं ना त्याच्यामध्ये चुका झाल्यात. यावेळेस हा बॉल इनफिल्डला भेटण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूपर्यंत पोहोचतात. सिंगलला डबलमध्ये इथे कन्वर्ट करण्यात येतात. 2 धावा आल्यात. 40 ऑन दी बोर्ड. 40 धावा. ज्या धावसंख्येपर्यंत मदल मारायची होती तिथपर्यंत मदल मारली गेली आहे. ओमकार पाटील एकटा लढतोय, बॅटिंग करतोय तो मैदानावरती. 14 चेंडू आणि 30ची गरज आहे आणि ती 14 चेंडू आणि 30 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. या आपण नेक्स्ट मॅचकडे लक्ष देतो आहोत. दोन्ही टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. यावेळेचा बॉल देखील उंच गेलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न लॉंग ऑनचा आला, त्याने झेल टिपलाय. फलंदाज फायनली ओमकार पाटील बाद. 40 बांधल्यात आणि या सामन्यामध्ये कलाटणी प्राप्त होत असताना पाहायला मिळते. या पण गजने ग्रुप किंग आणि त्याच्या अगेन्स्ट किट्टू 11 सुतारपाडा शहाबाज. टीम कॅप्टन आपण टॉसकडे लक्ष देतो आहोत. नेक्स्ट मॅच एका बाजूला गजने ग्रुप किंग आणि त्याच्या अगेन्स्ट किट्टू 11 शहाबाज सुतारपाडा. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. 40 बांधल्यात. 41 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालंय. 40 बांधल्यात. 41 धावसंख्येचं लक्ष या सामन्यामध्ये उभं झालंय. या धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने करण्यात येतो, काय घडतं काय बिघडतं, या आवाजामध्ये बदल करूयात. इम्रानजी बुखारी अर्थात भाईजान यांचा आवाज आपण ऐकूयात. सर्वाधिक गाणे जर का कोणत्या समालोचकाच्या नावाने बनतात ना, तर तो एक मात्र समालोचक आहे इम्रानजी बुखारी अर्थात भाईजान.
थँक्यू थँक्यू डीजे मास्टर. सर्वांना हवा हवासा वाटणारा आवाज म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्राचा बुलंद आवाज ज्याला म्हटलं जातं, सन्माननीय आदरणीय जयजी भोसले सरांचा आवाज तुम्ही ऐकलात. मी त्यांचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करेन. JSM क्रिकेट क्लब पांडवादेवी आयोजित स्वर्गीय सचिन कमलाकर पाटील पुरस्कृत आपण पाहतोय पांडवादेवी प्रीमियर लीग 2026. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि रात्र होणार आहे, त्यातील मात्र शंका नाही आहे. कारण या स्पर्धेसाठी घेतलेली अहोरात्र मेहनत त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. सन्माननीय आदरणीय अमितजी पाटील असतील, तुषारजी पाटील सर असतील, सन्माननीय परेजी पाटील सर असतील, अमोलजी पाटील सर असतील, राजेजी पाटील सर असतील आणि सर्व JSM क्रिकेट क्लबचे आयोजक यांचा मी मनापासून आभार व्यक्त करेन. कारण का जय सर पाहायला गेलं तर ते या ग्रामीण खेळाडूंना अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म मिळत नाही आहे आणि ती संकल्पना JSM क्रिकेट क्लब पांडवादेवी आयोजित स्वर्गीय सचिन कमलाकर पाटील पुरस्कृत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. नक्कीच आपण पाहायला गेलं तर कालच्या दिवसाचे संघाचे कोच ज्यांना म्हटलं जातं, कोच आणि रफ्तार का सौदागर शाहबाज पांडवादेवी के विजय पावले म्हणजेच विजयजी पाटील सर इथं उपस्थित झालेत. सर्वांचे लाडके आप्पा, त्यांचा सुद्धा सहर्ष स्वागत आहे. या संध्याकाळच्या सत्रामध्ये टॉससाठी आलेले आहेत. आपण पाहतोय 3 वीराच्या मैदानावरती सलग 2दा मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी ठरणारे एक ऑलराऊंडर खेळाडू ऋषभ गोंधली इथं उपस्थित झालेत. मी विनंती करेन किट्टू 11 शाहबाज सुतारपाडा संघाचे कर्णधार, माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचलाय तर त्वरित टॉससाठी यायचं. किट्टू 11 शाहबाज संघाचे कर्णधार. हाफ इनिंग झालेली आहे. नक्कीच आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आपण पाहतोय आणि या अंतिम दिवसामध्ये होणाऱ्या आपण पाहतोय सौरभ सर सुद्धा आहेत, ऋषभ सर सुद्धा आहेत. दोन्ही संघांना विश यू ऑल द बेस्ट. कारण सुपर 8ची मॅच आहे आणि सुपर 8 मध्ये प्रवेश करण्यासाठी होणारी ही मॅच नक्कीच नॉकआउट सामना. तो सबसे पहले आए हुए सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है. पहले सत्र का खेल समाप्त हो चुका. पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए अगर देखा जाए तो बल्लेबाजी करने वाली टीम जीजा 11 कमलपाड़ा टीम ने निर्धारित 30 गेंदों में 41 रन बनाए और 42 रनों का 40 रन बनाए और 41 रनों का टारगेट सेट किया है. प्रारंभिक जोड़ी मैदान पर टॉप ऑर्डर के दोनों खिलाड़ी और ऑफिशियल अंपायर अजीत जी पुत्रन सर और उनका साथ देते हुए निरंजन जी सावंत सर. थर्ड अंपायर अगर देखा जाए तो सुमित जी देशमुख सर. आपण बघत आहात या ठिकाणी JSM क्रिकेट क्लब पांडवादेवी आयोजित स्वर्गीय सचिन कमलाकर पाटील पुरस्कृत पांडवादेवी प्रीमियर लीगचा थरार. 2 सुपर 8 मध्ये गेलेले सामने, आजची या दिवसातली दुसरी लढत आणि आपल्या समोर आहेत एका बाजूने ऋषभ, दुसऱ्या बाजूने किट्टू 11 शाहबाज टीमचा कॅप्टन. टॉस जिंकलाय सर्वप्रथम ऋषभने. आपण देऊया दोन्ही टीम्ससाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि जाऊया टॉस विनर टीमकडे. गजने ग्रुप ऑफ किंग्स सुतारपाडा. ऋषभ, अगदी मोक्याच्या क्षणी आपल्याकडून टॉस जिंकला गेलाय. यावेळेस आपल्या डोक्यामध्ये कुठला प्लॅन आहे? नक्कीच टॉस तर जिंकलो आहे, कारण 2 मॅच नाईटमध्ये खेळलेलो, आता डेमध्ये खेळायचं आहे. थोडंसं फरक पडणार आहे, त्याला जास्तीत जास्त रनमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू कमीत कमी. ओके, थँक्यू. बट तुमचं डिसिजन काय असेल यावेळेस? फिल्डिंग फर्स्ट. ओके, थँक्यू मिस्टर ऋषभ. जाऊया किट्टू 11 शाहबाजच्या एक जबरदस्त ऑलराऊंडर आयकॉन प्लेअरकडे. सर, तुम्हाला फर्स्ट बॅटिंग मिळाली, किती टार्गेट बनवण्याचा प्रयत्न असेल? जेवढ्या जास्त रन जमवायचा प्रयत्न करू, कारण की आता ही मॅच आम्ही करो या मरो आहे. त्यामुळे माझ्या प्लेयर लोकांना सांगेन मी की आपल्याला सर्वांना 100% द्यायचं आणि ही मॅच जिंकायची. ओके, थँक्यू सर. वेलकम, बेस्ट ऑफ लक. यस, ऑफिशियल अंपायर सर यहाँ पर थर्ड अंपायर को रेफर करते हुए वाइड चेक किया जाएगा है या नहीं. दूध का दूध, पानी का पानी. बैटिंग टीम ने यहाँ पर चैलेंज किया. यस सर, निरंजन सावंत सर हमें बतलाते हुए
कि बैटिंग टीम ने यहां पर चैलेंज किया है कि गेंद रेफर है, वाइट है या फिर फेयर डिलीवरी है। इसके लिए जरूर यहां पर थर्ड अंपायर को रेफर कराया जा रहा है, क्योंकि 41 रनों का जो टारगेट सेट किया है पहले बल्लेबाजी करने वाली टीम जीजा 11 कमलपाड़ा टीम ने, और गेंदबाजी करते हुए जय हनुमान चौकीचा पाड़ा, उन्होंने 40 रन बनाने पर मजबूर किया और 41 रनों पर रोक लिया, और 41 रनों का टारगेट क्या अचीव करेंगे जय हनुमान चौकीचा पाड़ा। फेयर डिलीवरी, इट्स अ फेयर डिलीवरी। जरूर ऑफिशियल अंपायर अगर देखा जाए ना तो अजीत जी पुत्रन सर काफी सालों का एक्सपीरियंस है, एक सुलझे हुए खिलाड़ी है और काफी सालों का एक्सपीरियंस लेकर आज इस मैदान पर हमारे साथ जुड़े हैं। एक घटक है हमारे प्रतियोगिता का। मैं अजीत जी पुत्रन सर का भी तहे दिल से स्वागत करूंगा, क्योंकि उन्हें भी कहा जाता है राजा है तू, तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, तू इस गांव में मेहमान बनकर आया कर, तुम्हें ही बख्शी है इस गांव की सल्तनत, इस गांव के तुम सुल्तान बनकर आया कर। ओमकार पाटिल आज छा गए। जरूर यहां पर बल्लेबाजी हो गेंदबाजी हो, दोनों स्पेल में अपनी जिम्मेदारी कंधे पर लेकर शानदार परफॉर्मेंस दिखलाते हुए स्कोर का वह स्कोर कार्ड पर 1 रन स्कोर कार्ड पर इस बार कवर के ऊपर से खेल दिया है फील्डर, नो मैच लैंड, गेंद डाउन द ग्राउंड, बाउंड्री लाइन के पार। इस बार आता है इस इनिंग का पहला चौकार। थैंक यू डीजे मास्टर। इसीलिए तो कहते हैं ना, सड़क कभी भी सीधी नहीं होती, कुछ देर बाद मोड़ अवश्य आता है। जिंदगी में सड़क जैसी बस धैर्य के साथ चलते रहो, सुखद मोड़ अवश्य आएगा। और यहाँ पर सुनहरा मौका आया है, चौबे के साथ आगाज करते। इस बार देखिए गेंद हवा में, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, फील्डर गेंद के नीचे और शानदार कैच, एक तुम्हारी तो एक हमारी, और इस बार विकेट का पतन, डीजे को मौका। थैंक यू डीजे मास्टर। जैसे मैच शुरू हुई और उसी तरह से हमारे अध्यक्ष सम्मानीय आदरणीय अमित जी पाटिल सर ने यहाँ पर अनाउंसमेंट की थी कि एसोसिएशन का क्लास खिलाड़ी कौन है, तो वो है ओमकार पाटिल। और ओमकार पाटिल के लिए 1 रन के लिए 100 रुपए का कैश प्राइज दिया था, और ओमकार ने बल्लेबाजी करते हुए 30 रन बनाए, और यहाँ पर 3000 रुपए का कैश प्राइज हमारे तरफ जमा हुआ है। जीजा 11 कमलपाड़ा, यहाँ पर पैसा रात भर बटने वाला है, सिर्फ खींचने वाला चाहिए, क्योंकि एटीएम पेटीएम गूगल पे यहाँ पर लाकर सब बैठे हैं। और जरूर अमित जी पाटिल सर का मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा, जिन्होंने इस एसोसिएशन का क्लास खिलाड़ी ओमकार पाटिल के ऊपर विश्वास दिखलाया और उनके हर 1 रन के ऊपर 100 रुपए का कैश प्राइज लगाते हुए 3000 रुपए का कैश प्राइज यहाँ पर जमा किया है। स्कोर कार्ड पर अगर देखा जाए ना तो एक ओवर की समाप्ति के बाद हमारे गुणलेखक प्रतीक जी पाटिल सर बतलाते हुए 5 रन 1 विकेट के नुकसान पर, जबकि 30 गेंदों में 41 रनों का टारगेट सेट किया है। और पहली ओवर में जरूर 5 रन विकेट प्राप्त करने के बाद अलीबाग गेंद की जानिब से गेंदबाजी करने के लिए आएंगे गेंदबाज मीनेश पाटिल। इस खिलाड़ी के पास भी वो क्लास है, दमखम है, अपनी परिपक्व गेंदबाजी यहां पर दिखलानी होगी। क्लास इज परमानेंट, फॉर्म इज टेम्पररी, और इस बार गेंद हवा में खेल दिया है फील्डर गेंद के नीचे, और फिर से एक बार पहली गेंद के ऊपर मीनेश पाटिल सफलतापूर्वक गेंदबाजी करते हुए 13 का फुल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। थैंक यू डीजे मास्टर। जरूर यहां पर चुनौतियां ही जिंदगी को रोमांचक बनाती है, चुनौतियां जिंदगी को रोमांचक बनाती है, और इसी से आपकी जिंदगी का महत्व निर्माण होता है। और यह बतलाते हुए निमेश गेंदबाज, जिन्होंने पहली
मिनेश गेंदबाजी यहां पर दिखलाते हुए पहली गेंद के ऊपर सफलतापूर्वक गेंदबाजी की। और देखा जाए तो जेसीएम क्रिकेट क्लब पांडवा देवी के आधार स्तंभ सम्मानीय आदरणीय अमोल जी पाटिल सर यहां पर तशरीफ लाते हुए इस प्रतियोगिता के कर्ता करविते जिन्हें कहा जाएगा मास्टरमाइंड अमोल जी पाटिल सर यहां पर आए, उनका भी तहे दिल से स्वागत है, वेलकम है। आज इस प्रतियोगिता को चार चांद लगाने के लिए जेएसएम क्रिकेट क्लब पांडवा देवी के आधार स्तंभ सम्मानीय आदरणीय अमोल जी पाटिल सर यहां पर तशरीफ लाते हुए उनका तहे दिल से स्वागत है, वेलकम है। इस बार देखिए कवर दिशा में खेल दिया है, शॉर्ट मिड ऑफ में फील्डर जब तक फील्ड करेंगे 1 रन लेने का मौका। 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे स्कोर कार्ड पर 6 रन 2 विकेटों के नुकसान पर। सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे। कश्तियां बदलने की जरूरत नहीं दोस्तों, दिशा बदलो किनारे बदल जाएंगे। अपनी डूबती नैया को किनारे पर लाना है तो जरूर एक नावाड़ी बनना होगा। और इस बार देखिए ऑन साइड में खेल दिया ड्राइव करते हुए, लॉन्ग ऑन में फील्डर है, फील्ड करेंगे जब तक 1 रन का मौका। दूसरी रन यहां पर प्राप्ति करते हुए दिवसा ढवलिया शाहबाज के मैदान पर पांडवा देवी प्रीमियर लीग में चोरी होती हुई 1 रन की जगह पर 2 रन मुकम्मल किए। 2 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है धीरे धीरे 8 रन 2 विकेटों के नुकसान पर। समय सूचकता इंसान को जरूर परिपक्व बनाती है और मिनेश पाटिल जिस तरह से गेंदबाजी कर रहे हैं ना, रनों को रोकने में कामयाब होते हुए। ओहो, पर इस बार आउटसाइड ऑफ स्टंप मेरी नजर लग गई और इस बार गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर। ऑफिशियल अंपायर सर का इशारा, वाइड का आता हुआ प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए सम्मानीय आदरणीय जेएसएम क्रिकेट क्लब पांडवा देवी के आधार स्तंभ कर्ता करविता सर्वे सर्वा अमोल जी पाटिल सर यहां पर तशरीफ लाए, उनका भी तहे दिल से स्वागत है, वेलकम है सर। और फिर से एक बार शानदार गेंदबाजी, फिर से एक बार देखिए चकमा देने वाली गेंद, कप्तान की गेंदबाजी करते हुए नजर आ रहे मिनेश अपना क्लास दिखलाते हुए डॉट पे डॉट करने में कामयाब। स्कोर रुका हुआ 9 रन 2 विकेटों के नुकसान पर। इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर से सफल होकर खेलना चाहते थे ऑफिशियल अंपायर निरंजित सावंत सर ने अपने हाथ जमीन समांतर किए। ऐसे लॉ नंबर 22 पनिशमेंट दिया एक्स्ट्रा के साथ। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रन। खुदा जिसकी हिफाजत की अगर ठान लेता है, खुदा जिसकी अगर हिफाजत की ठान लेता है तो फिर वो मकड़ी की चादर तान देता है। अगर वो जिंदगी लिख दे तो समंदर भी राह देगा, अगर वो मौत लिख दे तो मच्छर भी जान लेगा। और जरूर यहां पर उस तरह का कामयाबी गेंदबाजी करते हुए नजर आ रहे। फिर से बैक टू द बॉलर खेलने का प्रयास, खुद के फॉलो थ्रो में चक गए यहां पर 1 रन छिकी रन लेने में कामयाब दोनों बैटर्स। इस 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे 11 रन 2 विकेटों के नुकसान पर। समीर और उनका साथ देते हुए आदेश पाटिल, ये दोनों बैटर्स के ऊपर पूरी जिम्मेदारी है क्योंकि अगर ये मैच जीते तो सुपर 8 में जरूर प्रवेश करेंगे और यही कारनामा हमें फिर से एक बार ये सिलसिला चालू रखना है। मिनेश गेंदबाजी करते हुए 11 रन स्कोर कार्ड पर लगते हुए 2 विकेटों के नुकसान पर। समय सूचकता क्या होती है ये दोनों बैटर्स यहां पर अपने बल्ले से दिखलाते हुए। इस बार इडॉन की दिशा में खेल दिया, आड़े बल्ले से फील्डर है वहां पर, टप्पा होने के बाद गेंद थोड़ी सी बाउंस हो गई थी पर सीधा फील्डर के हाथों में जाई। और जब तक 1 रन लेने का मौका, 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 2 ओवर की समाप्ति के बाद 2 विकेटों के नुकसान पर 12 रन। अभी यहां पर जरूर इस प्रतियोगिता का इस प्रतियोगिता की सायरन बजती हुई, सायरन ये है कि ये चैलेंजिंग ओवर है। एक टारगेट दिया गया है, उस टारगेट को यहां पर अचीव करना है। अगर बनाए काबिल कंप्लीट किया तो 5 रन प्लस, अगर कंप्लीट नहीं किया तो 5 रन माइनस हो गए। ये भली बात ही जानते हैं, टीम मीटिंग ज्यादा ना ले क्योंकि 20 मिनटों में हमें 4 ओवर समाप्त करना है। ओमकार ये ध्यान दीजिए।
थैंक यू डीजे मास्टर विराज, आपका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। सुडकोली गांव ने मुझे बड़ा किया और उनके माध्यम से संकेत पवार ने गीत गाया और यहां तक आज दर्शक तक मेरा गाना पहुंचाया, उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूं। 2 ओवर की समाप्ति के बाद 12 रन 2 विकेटों के नुकसान पर चैलेंजिंग ओवर की जिम्मेदारी गेंदबाजी के लिए आते हुए खुद कप्तान सबसे कातिल ओमकार पाटिल, क्योंकि अगर देखा जाए तो एसोसिएशन का क्लास खिलाड़ी ऐसा नाम हमारे अमित जी पाटिल सर ने कहा और वही लायक यहां पर बल्लेबाजी की, उनके माध्यम से 3000 रुपए का कैश प्राइज ओमकार पाटिल के लिए, हर एक रन के लिए 100 रुपए का कैश प्राइज। और बल्लेबाजी करते हुए ओमकार पाटिल ने यहां पर 30 रन बनाए। स्पीड अप करना है गेंदबाजी करने वाली टीम, टाइम ओवर हो रहा है, अन्यथा आपका एक खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर लिया जाएगा। तो फिर से एक बार ओमकार गेंदबाजी के लिए आते हुए चैलेंजिंग ओवर, और इस बार शॉर्ट गेंद पुल किया है, मिड विकेट के ऊपर से खेलने का प्रयास, शानदार कैच, विकेट का पतन। चैलेंजिंग ओवर में यहां पर रुक गए और शानदार कैच लपकने के बाद सफलतापूर्वक गेंदबाजी, डीजे को मौका। थैंक यू डीजे मास्टर। पहली गेंद के ऊपर एसोसिएशन का क्लास, ऐसे इस खिलाड़ी को नाम नहीं दिया गया क्योंकि उनके पास वो एबिलिटी है और वो ताकत आज इस मैदान पर अगर देखा जाए तो जरूर जीजा 11 कमलपाड़ा टीम के लिए सादर करते हुए गेंदबाज ओमकार पाटिल पहली गेंद के ऊपर सफलता हासिल की और बल्लेबाज आउट होते हुए न्यू बैटर मैदान पर प्रतीक जी पाटिल सर बतलाते हुए आदित्य जुईकर, आज जरूर आदित्य जुईकर को रन करना है। लगातार की 2 विकेट पे 500 रुपए का नितेश जी पाटिल सर की तरफ से लगातार की 2 विकेट के लिए 500 रुपए का कैश प्राइज होगा। और जरूर गेंदबाजी करने वाली गेंदबाज लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन होने के कारण थोड़ी सी दिक्कतें निर्माण करते हुए यहां पर ऑफिशियल अंपायर अगर देखा जाए तो अजीत जी पुत्रन सर और उनका साथ देते हुए निरंजन जी सामंत सर, और थर्ड अंपायर देखा जाए तो सुमित जी देशमुख। एके लाइव स्पोर्ट्स के माध्यम से जो दर्शक हमसे जुड़े हैं उन सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है। एके लाइव स्पोर्ट्स चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें और बेल आइकॉन दबाना ना भूलें। हमारे देवेंद्र जी सीनकर इनके मालकी का ये चैनल, और इस बार ऑफिशियल अंपायर अजीत पुत्रन सर ने अपने हाथ जमीन समांतर किए और वाइड करार कर दिया। एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे प्रतीक सर बतलाते हुए 13 रन स्कोर कार्ड पर, 41 रनों का टारगेट है, 13 रन स्कोर कार्ड पर लग चुके। चैलेंजिंग ओवर है और इस चैलेंजिंग ओवर में 12 रन प्राप्त करने हैं। भाग मिल्खा भाग, पर जब तक भागेंगे दौड़ेंगे तब तक एक ही रन पर संतुष्ट होना होगा। इस एक रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे 14 रन। अच्छी बल्लेबाजी हो रही है, अच्छी गेंदबाजी हो रही है, 50-50 मैच है, पर इस बार चैलेंजिंग ओवर में 4 गेंदों में 10 रन बनाने हैं, अन्यथा फिर से एक बार बैकफुट पर जाएंगे। बल्लेबाजी करने वाली टीम जय हनुमान चौकीचा पाड़ा, अगर इस टीम को अगर प्लस करने हैं तो 4 गेंदों में 10 रन बनाने होंगे। 14 रन स्कोर कार्ड पर लगते हुए आज के दिन का यह पहला मुकाबला, सुपर 8 में प्रवेश करने के लिए कौन सी टीम जाएगी उसके लिए लड़त, 4 गेंदे 10 रनों की जरूरत। चैलेंजिंग टारगेट को सेट करने के लिए इस बार देखिए हल्के हाथों से खेल दिया, सॉफ्ट हैंड जिसे कहा जाता है। वहां पर फील्डर जब तक आएंगे 1 रन लेने का मौका, 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे 15 रन।
आने वाली 3 गेंदें और 9 रनों की आवश्यकता है। 3 गेंदें 9 रनों की जरूरत है। शानदार मैच है, चैलेंजिंग ओवर। हमारे गुरुवर्य अगर देखा जाए तो महाराष्ट्र का बुलंद आवाज जयश्री भोसले सर ने कहा था कि चैलेंजिंग ओवर को अगर डिपेंड करना है तो जरूर गेंदबाजी शानदार करनी होगी। अगर इस गेंद पर अगर विकेट लेंगे तो 500 रुपए का कैश प्राइज होगा। नितेश सर पाटिल इनके तरफ से, रितेश पाटिल इनके तरफ से इस गेंद पर विकेट आना जरूरी होगी। आदित्य जुईकर, ओहो, जड़ में डालने की कोशिश, सटीक यॉर्कर, ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया। ऐसा कहा जाता है ना प्रतीक सर, वाटर के बिना जीवन नहीं कटता, स्कूटर के बिना सफर नहीं कटता। अब तो ऐसा हाल हो गया यारो क्रिकेट का कि यॉर्कर के बिना सम्मान नहीं मिलता, और वो सम्मान यहां पर प्राप्त करते हुए नजर आ रहे ऑलराउंडर कैटेगरी के खिलाड़ी, एसोसिएशन का क्लास अमित जी पाटिल सर ने उन्हें कहा है, वो है ओमकार पाटिल। आने वाली 2 गेंदें और 8 रनों की आवश्यकता है। एक छक्का लगाना होगा या फिर 2 चौवे लगातार लगाने होंगे। अभी नहीं तो कभी नहीं, हुकला तो चुकला, नहीं ठोकला तो झींकला, पर यहां पर जीतना है टारगेट अचीव करने के लिए। ठोकना है, पर इस बार गुडले स्पॉट पे टप्पा खाने के बाद थोड़ी सी उछाल लेती हुई थोड़ा सा प्रेशर में डाल दिया था अजित पुत्र सर ने, पर इस बार ऑफिशियल अंपायर का इशारा, ऑफ स्टंप के काफी बाहर जाने वाली गेंद और वाइड करार कर दिया। 2 गेंदें और 7 रनों की जरूरत चैलेंज पूरा करने के लिए। जय हनुमान चौकीचा पाड़ा, बैटर अभी देखा जाए तो स्ट्राइक एंड पर आदेश पाटिल, इस खिलाड़ी के ऊपर पूरी जिम्मेदारी। पर इस बार देखिए अच्छी गेंद, गुडले स्पॉट पे टप्पा खाने के बाद उछाल ली, परफ्यूम डिलीवरी जिसे कहा जाएगा। यह सिटी अजित पुत्र सर ने भी वहां से इशारा किया कि ना 1 गेंद और 7 रनों की जरूरत है। स्कोर रुका हुआ स्कोर कार्ड पर 17 रन। ओमकार 1 गेंद और 7 रनों की जरूरत है चैलेंजिंग ओवर के लिए। 17 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 13 गेंदे 24 रनों की जरूरत, प्लस अभी ये माइनस होंगे या फिर क्या होगा ये तो आने वाला वक्त और समय बताएगा, क्योंकि अभी भी 1 गेंद शेष बाकी है। ओहो, फिर से एक बार सुरक्षित गेंदबाजी, लाजवाब, बकते भजी मांगते वड़ा, कहीं पे निगाह कहीं पे निशाना, और इस बार तान दिया है डॉट। शानदार गेंदबाजी करते हुए ओमकार पाटिल, एसोसिएशन का क्लास, आज क्लास दिखलाते हुए, अपनी दमखम दिखाते हुए, और इस प्रतियोगिता में जिन्होंने शिरकत फरमाई ऐसे अलीबाग तहसील के बेस्ट अंपायर राजेश जी पाटिल सर, इनका भी तहे दिल से स्वागत है। आने वाली 12 गेंदें 29 रनों की जरूरत, 5 रन प्लस पेनल्टी देते हुए माइनस किए गए, और जहां पर आवश्यकता थी 24 की वहां पर प्लस 5 होते हुए, तो जरूर 12 गेंदें जीतने के लिए हमारे गुण लेखक प्रतीक पाटिल सर बतलाते हुए 29 रनों की आवश्यकता है, क्योंकि स्कोर कार्ड पर स्कोर रुका हुआ मात्र 12 रन स्कोर कार्ड पर लगते हुए। स्पीड अप करना है गेंदबाजी करने वाली टीम, तुमको अभी यहां पर पेनल्टी दी जाएगी क्योंकि टाइम और होते आ रहा है, क्योंकि 20 मिनट का समय दिया है और ऑलरेडी 21 मिनट होने आए हैं, तो स्पीड अप करना है। नीनाथ जी पाटिल के है, हर कैच के लिए 100 रुपए का कैश प्राइज होगा। गेंदबाजी करने वाली टीम स्पीड अप करना है। 12 गेंदें जीतने के लिए 29 रनों की जरूरत। डिंग्स ब्रेक मैदान पर है और गेंदबाजी के लिए आएंगे चौथी ओवर की जिम्मेदारी अलीबाग एंड की जानिब से। जीजा 11 कमलपाड़ा टीम की तरफ से गेंदबाजी के लिए आएंगे रोशन। आज अगर देखा जाए तो जेएसएम क्रिकेट क्लब पांडवा देवी आयोजित स्वर्गीय सचिन कमलाकर पाटिल पुरस्कृत पांडवा देवी प्रीमियर लीग 2026 का ये थरार, और 12 गेंदे 29 रनों की आवश्यकता है सुपर 8 में प्रवेश करने के लिए। आज के दिन का यह पहला मैच, शानदार आयोजन हर साल की तरह इस साल, और सभी दर्शकों को मन जीतने के लिए आज अगर देखा जाए तो ऑफिशियल अंपायर
अजीत जी पुत्रन सर भी आ चुके हैं उसी साथों साथ महाराष्ट्र का बुलंद आवाज हवा हवासा वाटणारा सर्व श्रोत्यांचे मन जिंकणारे समालोचक जय जी भोसले सर, इनका भी तहे दिल से स्वागत है, वेलकम है इस प्रतियोगिता के द्वारा। क्योंकि अगर आज देखा जाए तो महाराष्ट्र के बाहर जिस समालोचक ने सबके मन जीत लिए, मंत्रमुग्ध करने वाली समालोचन और एक बेस्ट आवाज, यस जरूर से पेनल्टी दी जाएगी एब्सोल्युटली, क्योंकि टाइम लिमिट ओवर हो चुका है। हर टीम पर मीटिंग यहां पर लेते हुए जरूर नजर आ रहे हैं। आज टाइम दिलाय ओमकार, सहकार्य करा, 20 मिनिटांमध्ये 4 सामने 4 षटके संपवायचे आहेत, कोणत्याही प्रक्रियेत माफ करना जाणार नहीं है। तो फिर से एक बार गेंदबाजी के लिए आते हुए वहां पर शॉट गेंद हवा में खेल दिया, फील्डर है मिड विकेट की दिशा में, गलती नहीं करेंगे, सुरक्षित हाथों में कैच, विकेट का पतन। जो भी गेंदबाज आ रहा है पहली गेंद के ऊपर सफलता लेते हुए डीजे मास्टर व्यस्त है। तो फिर से एक बार यहां पर विकेट का पतन। किसी भी तरह का अंपायर पर प्रेशर न डाले, यहां पर डिसीजन है 20 मिनट में हमें 4 ओवर समाप्त करना है और इसके बाद किसी भी तरह की गलती को माफ नहीं किया जाएगा। एक खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर लिया जाएगा 5वें ओवर के लिए, इसलिए टाइम का समय का जरूर सही इस्तेमाल करें। ऐसा कहा जाता है पानी को बर्फ में बदलने में वक्त लगता है, चढ़ते सूरज को ढलने में वक्त लगता है, थोड़ा धीरज रख और जोर लगा, क्योंकि किस्मत के जंग लगे हुए ताले को खुलने में वक्त लगता है। पर समय सूचकता के साथ गेंदबाजी करो, समय सूचकता के साथ बल्लेबाजी करो और समय के साथ चलो तो जरूर समय आपको बलवान बनाएगा। रितेश पाटील यांच्याकडनं मिनेश यांनी जर झेल टिपला तर 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे। आत्तासाठी 11 के 29 रनों की जरूरत और इस बार देखिए गेंद डीप स्क्वायर लेग सीमारेखा के बाहर, वकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला। और थर्ड अंपायर को रेफर करते हुए यहां पर बैटिंग टीम ने यहां पर रेफर किया है कि गेंद वेस्ट साइड के ऊपर है, भीमर है या फिर फेयर डिलीवरी है। यस रिव्यू लॉस है क्योंकि आपने वाइट को रिव्यू लिया था, ये हमारे कमेटी का ध्यान है। थैंक यू सो मच राजेश जी पाटिल सर, अप्पा और पूरी कमेटी, इनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूं। क्रिकेट में चुकीला माफी नहीं, जो कॉन्फिडेंस था आपने वाइट के लिए रेफर किया था, वाइट के लिए और वो लूज हो गए, तो यहां पर ये छक्का ही होगा। गेंद 6 रनों के साथ 23 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। आने वाली 10 गेंदें 23 रनों की जरूरत। ओहो फिर से एक बार मिस टाइमिंग स्ट्रोक खेल दिया था, शॉर्ट कवर पॉइंट की दिशा में फील्डर है, एक ही रन पर संतुष्ट होना होगा। एक रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे प्रतीक जी पाटिल सर बतलाते हुए 24 रन स्कोर कार्ड पर। सॉरी स्कोर जहां पहुंचा है 19 रन, 5 रन माइनस करते हुए, क्योंकि यहां पर कैलकुलेशन पे आगे थे, इस वजह से थोड़ी सी दिलगिरी व्यक्त करता हूं। स्कोर जहां पहुंचे 19 रन स्कोर कार्ड पर। गेंदबाजी करने के लिए तैयार फिर से एक बार अलीबाग इनकी जानिब से गेंदबाज, 9 गेंदे 22 रनों की आवश्यकता है। इस बार देखिए अच्छा स्ट्रोक लगा दिया है, ऑन साइड में फील्डर है, काउ कॉर्नर की दिशा से आएंगे, तब तक 1 रन लेने का मौका, 1 रन के साथ धीरे धीरे रनों की प्राप्ति होती हुई इक्वेशन बदलता हुआ स्कोर जहां पहुंचे स्कोर कार्ड पर 20 रन। जीतने के लिए 8 गेंदे 21 रनों की जरूरत, आने वाली 8 गेंदे 21 रनों की आवश्यकता है।
इस बार हवा में खेल दिया है, लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर है, और जब तक फील्ड करेंगे तब तक दोनों बल्लेबाजों ने अपने चीते की दौड़ लगाते हुए आंखों ही आंखों में इशारा किया। 2 रन मुकम्मल करते हुए 2 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 22 रन स्कोर कार्ड पर। जीतने के लिए भी हमारे गुण लेखक जी बतलाते हुए 7 गेंदे 19 रनों की जरूरत। रितेश जी पाटिल मैन फ्रॉम धामनपाड़ा, इनकी ओर से मिनेश ने जो कैच लिया है उनके लिए 500 रुपए का कैश प्राइज यहां पर आ गया है, उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूं। आने वाली 7 गेंदे 19 रनों की आवश्यकता है। मैच अभी भी ऑन है, कभी इधर चला कभी उधर चला, जाने कहा मैं किधर चला, क्योंकि क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है जिसमें हर प्रेडिक्शन फेल है। हम तुम प्रेडिक्शन यहां पर प्रेडिक्शन नहीं लगा सकते कौन जीतेगा कौन हारेगा। और इस बार देखिए गेंद बल्ले के बीचों बीच रंग में भंग, एक कंटेनर, 3 टमटम, गेंद जाएगी 4 टपक डमडम, सीमा रेखा के पार षटकार। थैंक यू डीजे मास्टर। स्पीड अप करना है, गेंदबाजी करने वाली टीम हार ओवर में हार गेंद के ऊपर टीम मीटिंग ली जा रही है और जरूर यहां पर बर्दाश्त नहीं किया जाएगा। प्लीज कोऑपरेट करें क्योंकि आज ये फाइनल रात होगी, इसके लिए कोऑपरेट करें, सहकार्य करें। विनीत जी मात्रे इनके तरफ से जिस खिलाड़ी ने भी छक्का लगाया था आकाश जुईकर, उनके लिए 200 रुपए का कैश प्राइज यहां पर जमा है। आने वाली 6 गेंदे आकाश 13 रनों की जरूरत है। 6 गेंदे 13 रनों की जरूरत। एक शानदार मैच इस प्रतियोगिता में हमने देखा और जरूर रनों की प्राप्ति करते हुए आकाश जुईकर एक अच्छी बल्लेबाजी करते हुए नजर आए। 6 गेंदे 13 रनों की जरूरत। आदेश पाटिल हर छक्के के लिए सनील जी पाटिल सर इनके तरफ से 500 रुपए का कैश प्राइज है, पर यहां पर 2 छक्के लगाने हैं और अपनी टीम को जिताने हैं क्योंकि 6 गेंदे 13 रनों की जरूरत। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज प्रणय, 6 गेंदे 13 रनों की आवश्यकता। आखिरी ओवर यहां पर चैलेंज, 6 गेंदों का 13 रनों की आवश्यकता है। मैच को जीतना है, सुपर 8 में जाना है ना, तो जरूर यहां पर आदेश और आकाश ए फैक्टर, ये दोनों बल्लेबाजों के ऊपर पूरी जिम्मेदारी। ओहो, इस बार पहली गेंद सबमरीन डिलीवरी, थोड़ी सी नीचे रहने वाली गेंद पान बुड़ी की तरह यहां पर नीचे रह गई, टॉट गेंद जाते हुए। गेंदबाजी करने वाली टीम जीजा 11 कमलपाड़ा, बार बार आपको कॉल किया जा रहा है, कुछ डिसिप्लिन होते हैं। पांच गेंदे 12 रनों की जरूरत। फिर से एक बार पांच 13 रनों की जरूरत है और इस बार 1 रन प्राप्त करते हुए 4 गेंदे 12 रनों की जरूरत। इक्वेशन बदलता हुआ सनील जी पाटिल सर इनके तरफ से हर छक्के के लिए आदेश के लिए 500 रुपए का कैश प्राइज है। अभी स्ट्राइक पर बैटर अगर देखा जाए तो आकाश, जिन्होंने आखिरी गेंद पर छक्का लगाया था वही बल्लेबाज आकाश स्ट्राइक एंड पर गेंदबाजी करेंगे। फिर से एक बार प्रणय, 4 गेंदे 12 रनों की जरूरत है। इस बार गेंद हवा में, विकेट कीपर गेंद के नीचे, हो बोस की फाटली निमास की पलाली, इस बार जीवन दान देते हुए, पर क्या वो जीवन दान सफलतापूर्वक होगा? इस बार विकेट का पतन और डीजे को मौका।
थैंक यू डीजे विराज। न्यू बैटर मैदान पर ओमकार आए हैं। आने वाली 3 गेंदे और 11 रनों की आवश्यकता है। 3 गेंदे 11 रनों की जरूरत, यानी 1 छक्का 1 चौवा और 1 सिंगल, या फिर आर्या 2 छक्के। रितेश जी पाटिल धामनपाड़ा, इनकी तरफ से मिनेश को कैच, अगर लेते हैं तो 500 रुपए का कैश प्राइज है। और इस गेंद पर अगर छक्का लगाएंगे तो सम्मानीय अमोल जी पाटिल सर इनके तरफ से 500 रुपए का कैश प्राइज। और इस बार गेंद हवा में, क्या बाउंड्री लाइन के पार होगी? आर पार, सीमा पार, बाबा रामदेव पतंजलि षटकार। डीजे थैंक यू डीजे मास्टर। जेएसएम क्रिकेट क्लब के आधार स्तंभ सम्मानीय आदरणीय अमोल जी पाटिल सर की तरफ से 500 रुपए। आने वाली 2 गेंदे 5 रनों की जरूरत कंपलसरी। 2 गेंदे 5 रन, क्या होगा? मैच हाई वोल्टेज मुकाबला। 2 गेंदे 5 रन, इस बार 500 रुपए का कैश प्राइज अमोल जी पाटिल सर की तरफ से यहाँ पर आया है बल्लेबाज के लिए, जिन्होंने अभी भी छक्का दागा था। 2 गेंदे 5 रनों की आवश्यकता, मैच अभी भी ऑन है। ओहो, तेज तर्रार गेंद, कभी इधर चला कभी उधर चला, जाने कहा मैं किधर चला। कभी धूप तो कभी छाया है, यही क्रिकेट की माया है। करना था वार पर हो रहा है पलटवार। 1 गेंद 5 रनों की जरूरत। परशा अर्ची आली रे आली, नाही परशा नाही अर्ची। पांडवा देवी प्रीमियर लीग का यह चषक अगर जीतना है तो 1 गेंद और 5 रनों की जरूरत कंपलसरी। 1 गेंद 5 रनों की जरूरत कंपलसरी यहां पर होगी। हुकला तो चुकला आणि ठोकला तो जिंकला। अभी जरूर यहां पर आवाज देना होगा, गणपति बाप्पा। और यहां पर मोरिया हुआ है, पर गेंद 1 बाउंस सीमा पार। मात्र 1 रन से यहां पर पराभूत होते हुए टीम, अगर देखा जाए तो जय हनुमान चौकीचा पाड़ा। कांग्रेचुलेशन टीम जीजा 11 कमलपाड़ा। मैं ओमकार पाटिल से गुजारिश करूंगा, आइए और आपके लिए यहां पर सम्मानीय आदरणीय इस प्रतियोगिता के अध्यक्ष अमित जी पाटिल सर, इनके तरफ से हर 1 रन के लिए 100 रुपए का कैश प्राइज, और आपने प्राप्त किए 30 रन यानी 3000 रुपए का कैश प्राइज। और प्लेयर ऑफ द मैच आज के दिन के ओमकार पाटिल।